रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। दिवंगत कोकण नेते व्ही.के. जाधव यांच्या निधनाने आंबेडकरी बहुजन चळवळीची मोठी हानी। आनंदराज आंबेडकर। कोकण नेते व्ही.के. जाधव यांचा त्याग, समर्पण जाणून कार्यकर्त्यांनी चळवळीत योगदान द्यावे। आनंदराज आंबेडकर। आंबेडकरी बहुजन चळवळीतील धडाडीचे नेतृत्व कोकण नेते व्ही.के. जाधव यांनी अजन्म, निस्वार्थी आणि स्वाभिमानी बाण्याने आपले जीवन समाज, राष्ट्र आणि देशहितासाठी समर्पित केले। बहुजन महापुरुष, महानायिका यांचे लढाऊ, क्रांतिकारी, परिवर्तनवादी विचार घराघरात, तळागाळात पोहोचविण्याचे त्यांनी हयातभर काम केले। रिपब्लिकन नेत्यांना एकत्र करून ऐक्य घडवून आणण्यात ते यशस्वी ठरले। व्ही.के. जाधव यांचा त्याग, समर्पण जाणून कार्यकर्त्यांनी चळवळीत योगदान द्यावे असे आवाहन रिपब्लिकन सरसेनेचे सरसेनानी तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी केले। रिपब्लिकन चळवळीतील स्वाभिमानी नेते, ज्येष्ठ समाजसेवक, बहुजनांचे आधारवड असलेले नागोठणे येथील ज्येष्ठ कोकण नेते वसंत कृष्णा उर्फ व्ही.के. जाधव यांचे 78व्या वर्षी दुःखद निधन झाले। त्यांच्या पुण्यानुमोदन आणि श्रद्धांजली कार्यक्रम शांतिदूत फार्म हाऊस, वांगणी येथे पार पडला। यावेळी रायगड, कोकणसह महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। आंबेडकर पुढे म्हणाले की व्ही.के. जाधव हे आंबेडकरी चळवळीतील पक्ष, धार्मिक संघटना, निळ्या झेंड्याशी ते सतत प्रामाणिक राहिले। हजारो तरुणांना आंबेडकरी चळवळीशी जोडून अन्याय, अत्याचाराविरोधात लढण्याची त्यांनी प्रेरणा दिली। अजातशत्रू म्हणून ओळख असलेले प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावाचे व्ही.के. जाधव यांनी आंबेडकरी बहुजन चळवळीला ताकद देण्याचे काम केले। ते एक उत्तम संघटक होते। ते अनेकांचे मदतगार आणि आधारवड होते। आपल्या संघटन कौशल्याने त्यांनी अनेक जीवाभावाची माणसे जोडली। रिपब्लिकन ऐक्यात त्यांनी मुख्य भूमिका बजावत आंबेडकरी नेत्यांना एकत्र आणण्यात त्या काळी, त्यावेळी ते यशस्वी ठरले होते। यातच त्यांच्या कर्तृत्वाची उंची सामावली आहे। महाराष्ट्रात आंबेडकरी चळवळ, धम्म चळवळ वाढविण्यासाठी त्यांनी तन, मन, धनाने योगदान दिले आहे। पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळ मजबूत व बलाढ्य होण्यात त्यांचं मोठे योगदान राहिले आहे। अडीअडचणीत, संकटात सापडलेल्या प्रत्येकाला त्यांनी मदतीचा हात दिलाय। व्ही.के. जाधव यांच्या निधनाने आंबेडकरी बहुजन चळवळीची मोठी हानी झाली असल्याचे आनंदराज आंबेडकर यावेळी म्हणाले। आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत। एक आंबेडकरी भीम सैनिक जो बाबासाहेबांच्या स्वप्नासाठी जगला आणि खऱ्या अर्थाने आपलं उभं आयुष्य बाबासाहेबांच्या विचारावरती सतत मार्गक्रमण राहिला असा, आणि या अख्ख्या महाराष्ट्राला ज्याला व्ही.के. म्हणून म्हणजे खरं म्हणजे आज मी ते नाव वाचलं की वसंत कृष्णा जाधव, मी पण त्यांना व्ही.के. जाधव ह्याच नावाने ओळखायचो। अशा एक आंबेडकरी खऱ्या अर्थानं भीमसैनिक आपल्यामधून दुर्दैवानं 26 जुलैला निघून गेला। आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष, बहुजन पंचायत समितीचे आमचे शाखा क्रमांक 3 नागोठण्याचे अध्यक्ष यशवंत गायकवाड, माझ्याबरोबर आलेले बहुजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मणजी भगत, त्याचबरोबर बहुजन पंचायत समितीचे, भारतीय बौद्ध महासभेचे, वंचित आघाडीचे, रिपब्लिकन सेनेचे, त्याचबरोबर बहुजन समाज सेवा संघाचे आणि अनेक सर्वच कार्यकर्ते, त्याचबरोबर आमच्या बहुजन पंचायत समितीचे तालुका अध्यक्ष विकासजी शिंदे, ॲडव्होकेट कांबळे शिंदे सर, चंद्रकांत गायकवाड, पत्रकार पद्मशील सावंत, त्याचबरोबर देवरे सर, केदारे सर, गंगावणे गायकवाड आणि पंचक्रोशीतील सर्व जाती धर्माचे मान्यवर मंडळी, खरं म्हणजे आजची ही जी उपस्थिती हीच खऱ्या अर्थानं व्ही.के. जाधव यांच्या कार्याची, हे एक पद्धतीनं तुम्ही सर्वांनी उपस्थित राहून बोला सर, कंटिन्यू। लोकांनी आज स्वतःहून इथे एवढ्या येऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने लोकांना उपस्थित दाखवलेली आहे। खरं म्हणजे व्ही.के. जाधव आणि आमचा संबंध हा आम्ही मागच्या सतत येत होता। लाईट गेले एका जाती धर्माचे नव्हते,
बाबासाहेबांचं कार्य सुद्धा आज लोकांना कळते की बाबासाहेबांनी या देशासाठी काय केलं. बाबासाहेब तसंच विखेंनी सुद्धा आज इथं आल्यानंतर कळतंय की विखेंनी सुद्धा फक्त आंबेडकरी समाज नाही तर सर्व समाजाला घेऊन कार्य केलेलं आहे आणि हे त्यांचं मोठेपण आहे. आणि ह्या अशा एक आंबेडकरी चळवळीतल्या एक प्रामाणिक नेत्याला ज्याने मोडेन पण वाकडा नाही अशा पद्धतीनं कार्य केलं आणि खऱ्या अर्थानं या रायगडमध्ये आंबेडकर चळवळ जीवन ठेवण्याचं कार्य केलं त्या विखे जाधवांना मी या इथं भावपूर्ण श्रद्धांजली आमच्या पूर्ण आंबेडकर कुटुंबियांतर्फे देतो. आणि त्यांच्या कुटुंबियांना एवढं सांगतो, कधी हाक मारा, आंबेडकरी कुटुंबीय आपल्या कुटुंबियांबरोबर सतत आपल्या पाठीमागे सदैव उभं राहील एवढी आश्वासन देतो. आणि परत एकदा या भीमसैनिकाला धन्यवाद. या भीमसैनिकाच्या या म्हणजे श्रद्धांजली सभेमध्ये ज्यांनी या समाजासाठी चळवळीसाठी आपलं आयुष्य कचलेलं आहे आणि त्यांची आज श्रद्धांजली सभा आहे, तर 10-15 मिनिटं उशीर झाला तर आपण कचरू नये, जरा धीर घ्यावा. ज्यांनी 60 वर्ष आयुष्य घालवलं असेल त्यांनी काय विचार केला असेल याची आपली जरा काळजी घ्यावी अशी मी आपल्या सगळ्या सभागृहाला विनंती करेन. 15 मिनिटं उशीर झाला. अजून मंत्री बोलणार आहेत, सभाध्यक्ष बोलणार आहेत, आपले सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब बोलणार आहेत. मी यासाठी उपस्थित राहिलो आहे. मी सर्वप्रथम माझे सासरे दिवंगत विखे जाधव साहेब यांना सन्मानपूर्वक आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करतो. मी माझ्या सर्व कुटुंबियाच्या वतीने, जाधव साहेबांच्या कुटुंबियाच्या वतीने आजच्या आणि गेले मला वाटतं जाधव साहेब जाऊन आजचा 10वा दिवस आहे आणि या 10 दिवसाच्या ह्याच्यात काल मंत्र्यांनी जे सांगितलं की शोकसभा आणि श्रद्धांजली, त्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहे. शोक व्यक्त करण्यासाठी जाधव साहेब म्हणजे एक सर्वसाधारण व्यक्तिमत्व नव्हतं, ते एक लढवय्या आणि एक लढाऊ असं व्यक्तिमत्व होतं. तर त्यांचा शोक व्यक्त नाही करायचा आहे, त्यांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे. मी सर्वप्रथम इथे प्रभाकर ओवाळ, दाभाडे साहेब, आमचे संतोष गायकवाड साहेब, त्याचप्रमाणे बिनेदर साहेब, त्याचबरोबर नागुटण्यामधले आणि रोहळमधले सर्व कार्यकर्ते ज्यांनी गेले 9 दिवस सतत सातत्याने आणि काल सुद्धा मला वाटतं महाराष्ट्राचे विख्यात आणि प्रख्यात गायक इथे रात्रभर त्यांच्या जीवनावर श्रद्धांजली गीत गात होते आणि श्रद्धांजली गीत गाता गाता स्वतः गायक सुद्धा रडत होते आणि एक एक व्यक्तीचं सांगत होता की जाधव साहेबांनी असं कुठलाच व्यक्ती नव्हता की ज्याच्यासाठी काही केलं नाही. आता इथे पत्रकार धम्मशील सावंत म्हणाले आपले, ते सुद्धा त्यांनीच घडवलेले. असं कुठलाच माणूस नाही की पप्पांनी आमच्या काही केलं नाही त्यांच्यासाठी. त्यांनी त्यांच्या आयुष्यातली 60 वर्ष दिलेत, आपण अर्धा तास काढावा अशी मी आपणास विनंती करतो. आणि ज्या ज्या लोकांनी या बनते मी आज सांगू इच्छितो की आज इतकी जी लोक आज इथे जमलेली आहेत, तर मला वाटतं इथे दुःख निवारण झालेलं आहे. आणि जाधव साहेब झाल्यानंतर आज इतकी लोक आले तर आपल्या सगळ्यांची जी देखरेख करण्यासाठी दुःख एक साईडला गेलेलं आहे आणि आमची जबाबदारी वाढलेली आहे. त्यामुळे हे दुःख नाही राहिलं आहे, एक आमची जबाबदारी आहे. यामुळे आपण दिलेली शिकवण हे मी धन्य मानतो, आपले आभार मानतो. आणि ज्या ज्या सहकार्याने ते सहकार्य केलं त्या जाधव कुटुंबियाच्या वतीने, माझ्या साळवी कुटुंबियाच्या वतीने, मोरे कुटुंबियाच्या वतीने, आमच्या कांबळे कुटुंबियाच्या वतीने मी इथे सर्वांचे आभार मानतो आणि सगळ्यांचे आभार मानतो आणि आमच्या पप्पांना शेवटची श्रद्धांजली आदरांजली व्यक्त करतो. जय भीम, नमो बुद्धाय. पण सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे भूमिका घेणारे हे तुमच्या आमच्यातले विखे जाधव साहेब होते. म्हणून ते खरे बहुजनांचे कैवारी आहेत, ते एका जातीचे कैवारी नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर बहुजनांचे होते आणि बहुजनांचे कैवारी आहेत. म्हणून माझ्या गावातले माजी तंटामुक्ती अध्यक्ष राणे साहेब सुद्धा या सभेला आहेत. या सभेमध्ये अनेक आगरी समाजाची लोक या ठिकाणी आलेली आहेत. मला एवढंच म्हणायचं आहे की जाधव साहेबांचं कार्य हा शोक व्यक्त करून पूर्ण होणार नाहीये. मी फक्त शेवटचं एक उदाहरण देतो. मी विपश्यनेला गेलो होतो. गोयंका गुरुजीने एक किस्सा सांगितला की जेव्हा एखादी महिला आपला मुलगा वारला म्हणून ती शोक व्यक्त करते. आम्ही जाधव साहेब आता कुणा मारू हात, आम्ही साहेब आता कुणा मारू हात. समाजाला सांगा तुमच्या कोण हो आधार, समाजाला सांगा आता कोण हो आधार. धाई धाई रडतो बघा मित्र परिवार,
धाई धाई रडतो बघा मित्र परिवार वाणी तुमची वाणी तुमची गोड जणू साखरेचा पार वाणी तुमची गोड जणू साखरेचा पार आम्ही जाधव साहेब आता कुणा मारू हाक आम्ही साहेब साहेब आता कुणा मारू हाक जाणला तुम्ही भीमाचा आरपीआय पक्ष जाधव साहेबांच्या उभ्या हयातीमध्ये जाधव साहेबांनी सांगितलं होतं मी जगेन मरण फक्त बाबासाहेबांच्या पक्षासाठी कधी कोणाच्या दावणीला बांधले गेले नाही ही जाधव साहेबांची खरी ओळख होती आणि म्हणून हा समाज या ठिकाणी उपस्थित आहे विचार करा या ठिकाणी आमदार आहेत पालकमंत्री आहेत खासदार आहेत सगळे आहेत पण आपल्यासाठी कोण धावतं फक्त भीमाचं रक्त धावतं हे समाजाने लक्षात घेतलं पाहिजे आणि संपूर्ण समाजाने बाबासाहेबांच्या घराण्याजवळ एकनिष्ठ राहिलं पाहिजे कारण आपल्यातला बाबासाहेब फक्त जयंतीच्या दिवशी जागा होतो आणि इतर दिवशी आपण याच्या त्याच्या दावणीला बांधलेले गेलेलो असतो असं न करता संपूर्ण समाजाने आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आनंदराज आंबेडकर साहेब भीमराव आंबेडकर साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे जसे जाधव साहेब जगले तसं आपण जगलं पाहिजे म्हणून जाणला तुम्ही भीमाचा तो आरपीआय पक्ष ह्या रायगड जिल्ह्याचे साहेब पहिले अध्यक्ष जाणला तुम्ही भीमाचा तो आरपीआय पक्ष रायगड जिल्ह्याचे साहेब पहिले अध्यक्ष चळवळीत होता तुमचा वेगळाच धाक आम्ही जाधव साहेब आता कुणाला मारू हाक आम्ही जाधव साहेब आता कुणाला मारू हाक चिते संख्य देहाची जाऊन झाली राख चिते संख्य देहाची जाऊन झाली राख सांगा जाधव साहेब आता कुणा मारू हाक आम्ही साहेब साहेब आता कुणा मारू हाक सांगा जाधव साहेब आता कुणाला मारू हाक. धन्यवाद.